कुसुमराज मल्टीपर्पज हॉल, नाथ होम्स, बिलाल नगर, जुळे, सोलापूर येथे सोनाई फाउंडेशनच्या वतीनं समाजात आपल्या कार्य आणि कुशलतेतून जनमानसात विशेष असं स्थान प्रस्थापित करणाऱ्या समाजरत्नांचा गौरव सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। युवा उद्योजक तथा सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री युवराज भैया राठोड यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या व्यासपीठावर पक्षभेद विसरून सर्वपक्षीय नेते मंडळी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले होते। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत हलग्यांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत करण्यात आलं। प्रामाणिकपणे आपलं आद्य कर्तव्य समजून समाजाप्रती हाकेला धावून जाऊन हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या कार्यसम्राटांच्या कार्याची दखल सोनाई फाउंडेशनने घेऊन या समाजरत्नांचा गौरव केला। सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून तदनंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं। या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष श्रीयुक्त संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सागर सिमेंटचे राज्य मुख्य व्यवस्थापक तथा MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुक्त महादेव कोगनुरे, माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक श्रीयुक्त सुरेश पाटील, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, गणेश कोळी, मनीषा नलावडे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक युवराज राठोड यांची उपस्थिती होती। दीप प्रज्वलनानंतर समाजरत्नांचा सत्कार संपन्न झाला। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण आणि गणेश कोळी या मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला। फेटा आणि शाल घालून आकर्षक अशी ट्रॉफी देत या समाजरत्नांचा गुणगौरव करण्यात आला। सत्कार समारंभानंतर आयोजक युवराज राठोड यांनी प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। यानंतर सत्कार मूर्तींनी आपल्या कार्याची दखल घेऊन सोनाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपला सन्मान केल्याबद्दल आभार प्रकट केले। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केलं आणि हे सूत्रसंचालन त्यांच्या मधुर स्वरातून केलं होतं। कार्यक्रमात जुळे सोलापूर भागातील स्थानिक नागरिकांची बहुसंख्येनं उपस्थिती होती।
like, subscribe, click on the bell.